Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 1.4 Journey to the West lessons hard word. हार्ड वर्ड याचा अर्थ आहे आपले कठीण शब्द असतात किंवा नवीन शब्द आहेत ते आपल्याला कळणं गरजेचं आहे, त्याशिवाय इंग्लिशची व्होकॅब्युलरी वाढणार नाही आहे. या लेसनचे जेवढे पण हार्ड वर्ड्स आहे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही पाठ करा, लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करणं जास्त सोपं जाईल, लिखाणही चांगलं करता येईल. जर्नी प्रवास, वेस्ट पश्चिम, लिटरेचर साहित्य, पॅसेज परिच्छेद, एपिक महाकाव्य, नॉवेल कादंबरी, पॉप्युलर लोकप्रिय, क्लासिक उत्कृष्ट, रिमाइंड आठवण करून देणं, टेक्स्टबुक क्रमिक पुस्तक, लास्ट इयर गतवर्ष, डेझर्ट वाळवंट, इन द पास्ट भूतकाळात, डिस्कस चर्चा करणे, हिस्टॉरिकल ऐतिहासिक, फिक्शनल काल्पनिक, मर्चंट व्यापारी, यूज टू ट्रॅव्हल प्रवास करायचे, सेंचुरी शतक, सेलर खलाशी, कंप्लीट पूर्ण करणे, व्हॉयज समुद्र सफर, लँड ऑन म्हणजे उतरणे, मॅजिक म्हणजे जादू, कार्पेट म्हणजे सतरंजी आणि कॉन्कर म्हणजे जिंकणे. अ नंबर ऑफ पुष्कळ, टायनी चिमुकले, जायंट राक्षस, गोइंग ऑन चालले घडत आहे, अर्थ पृथ्वी, स्ट्रेच पसरणे, मॉडर्न आधुनिक, इमॅजिनरी काल्पनिक, नॅचरली स्वाभाविकपणे, वेस्टर्न पाश्चात्य, रिलेटिव्ह टर्म सापेक्षिक शब्दप्रयोग म्हणजे त्याच्याशी संबंधित एखादा शब्द वापरतो तेव्हा त्याला रिलेटिव्ह टर्म म्हणतात. ॲक्च्युली वास्तविक पाहता, ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासी, टास्क म्हणजे काम, ऑन फूट म्हणजे पायी, हॉर्स बॅक म्हणजे घोड्यावर, क्रॉस म्हणजे ओलांडणे आणि स्नो क्लॅड म्हणजे बर्फाच्छादित. अनफॅमिलियर अपरिचित, बँडिट डाकू दरोडेखोर, रॉबर लुटारू, रोम मुक्तपणे फिरणे, स्क्रिप्चर्स म्हणजे धार्मिक ग्रंथ जे असताना स्क्रिप्चर्स म्हणतात, पिलिग्रिमेज म्हणजे यात्रा किंवा वारी, देवासाठी जे आपण यात्रा करतो त्याला पिलिग्रिमेज म्हणतात, प्रवास करतो त्याला, अंडरटेक म्हणजे हाती घेणे, फॉलो ड्रीम म्हणजे स्वप्नपूर्ती करणे, कीप ऑन म्हणजे चालू ठेवणे, सफर म्हणजे सोसणे त्रास होणे, हार्डशिप म्हणजे अडचणी अडथळे, रेंज म्हणजे रांग, गॅदर म्हणजे गोळा करणे, मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखित, इक्वली म्हणजे तितकाच आणि मॅनेज म्हणजे यशस्वी, सेफली म्हणजे सुरक्षितपणे, अचीवमेंट्स यशप्राप्ती, सो मच सो इतके की, सुपरनॅचरल पॉवर अद्भुत शक्ती, क्वेस्ट ध्यास, गिव्ह राईज टू जन्म देणे, फोकटेल लोककथा, डेमॉन राक्षस, एव्हिल पॉवर दुष्ट शक्ती, ईगर उत्सुक, गॉबल अप ताव मारणे, होली पवित्र, मॉन्क साधू, सेव्ह म्हणजे वाचवणे, वँक्विश म्हणजे पराभूत करणे, डेइटी म्हणजे देवता, मर्सी म्हणजे दया, असाइन म्हणजे काम सोपवणे, स्पेशल म्हणजे खास विशेष, सेंट म्हणजे संत, ट्रबल मेकर म्हणजे संकटे निर्माण करणारा, हेवन म्हणजे स्वर्ग, रिटर्न म्हणजे परत येणे, दॅट इज वाय म्हणजे म्हणून, ॲग्री म्हणजे संमती देणे आणि डिसायपलचा अर्थ असतो शिष्य अनुयायी, थ्रिलिंग म्हणजे रोमांचकारी, एक्साइटिंग म्हणजे खळबळजनक, ह्युमरस म्हणजे मजेशीर, ॲडव्हेंचर म्हणजे साहसी कार्य, एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे असामान्य, ब्ल्यू म्हणजे ब्लोचा भूतकाळ आहे, वाहत जाणे, एखाद्या वेळेला ब्ल्यू म्हणजे ब्ल्यू कलर का, तसं नाही, ते ब्ल्यू आहे, ह्यूज म्हणजे प्रचंड, ट्रान्सफॉर्म म्हणजे रूप, हेअर स्ट्रँड्स म्हणजे केसाची बट आणि चॉईस म्हणजे निवड. कजेट, कजेटचा अर्थ आहे आखूड मजबूत काठी, ॲज यू विश गोल्ड बँडेड कजेट म्हणजे इच्छापूर्ती करणारा सोनेरी पट्ट्यांची दांडी, पिलर म्हणजे खांब, सपोर्ट म्हणजे आधार देणे, निडल म्हणजे सुई, टक अवे म्हणजे कोंबणे, समर सॉल्ट म्हणजे कोलांटी, फायर म्हणजे आग, ॲट विल म्हणजे इच्छा असेल तेव्हाच, डायमंड हिरा, इंज्युअर जखमी करणे, गोल्डन गेट्स फेरी आईज आग ओकणारे सोनेरी डोळे, एक्सरे विजन आरपार पाहण्याची क्षमता, डिसीव म्हणजे फसवणे, ब्रेव म्हणजे धाडसी आणि शूर, इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान, ट्रिक्स्टर चलाक लबाड, वास म्हणजे फुलदाणी, सक म्हणजे ओठाने ओढणे, सिम्पली म्हणजे केवळ मात्र, पॉइंट ॲट म्हणजे निर्देश करणे, ब्लिंक म्हणजे डोळे मिचकावणे, टीज म्हणजे चिडवणे, एनिमी म्हणजे शत्रू किंवा वैरी, मूड मीन्स प्रकार पद्धती, कंपॅनियन साथीदार, फंटॅस्टिक अद्भुत, मेन्शन उल्लेख असणे, पर्सन व्यक्ती, रिलेटिव्हली तुलनात्मक, फीचर्स वैशिष्ट्य,
हार्ड कठीण, सॉफ्ट मुलायम, शार्प तीक्ष्ण. प्रिफिक्स शब्दांच्या सुरुवातीस जोडला जाणारा प्रत्यय. सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी जोडला जाणारा प्रत्यय. रूट वर्ड मूळ शब्द. अनसेफ असुरक्षित. अनइम्पॉर्टंट क्षुल्लक. अनइंटरेस्टिंग रटाळ. अननोन अपरिचित. अनकाइंड क्रूर निर्दयी. अनइंटेलिजंट मीन्स मठ्ठ. काउंट मोजता येणं. काउंटेबल नाउन्स संख्यावाचक नामं. अनकाउंटेबल नाउन्स पदार्थवाचक नामं. सिंग्युलर एकवचन. प्लुरल अनेकवचन. माईल मैल. एक्सप्रेशन म्हणजे शब्दप्रयोग. युनिट एकक. डिस्टन्स अंतर. वेट वजन. तर इथे आपण अशा प्रकारे इथे शब्दार्थ बघितलेले आहे. तर हा व्हिडिओ करण्याचा हेतू पूर्णपणे हाच आहे की तुम्ही या शब्दार्थांच्या मदतीनं छान अभ्यास करावा. कारण जोपर्यंत तुम्ही शब्दार्थ पाठ करत नाही, तुमची व्होकॅब्लरी वाढत नाही, तोपर्यंत इंग्लिशवर प्रभुत्व यायला तुम्हाला असं कठीण वाटेल. पण जर तुम्ही शब्दार्थ पाठ केले तर तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतील. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा.